आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली होती. म्हटलं चला आता कुरकुरीत अशी कांदे भजी बनवून टाकते. त्यासाठी मी काय केलं, मस्त असे उभे उभे आहे ना कांदे कापून घेतले आणि त्याला छान असं मोकळं करून घेतलं. आता त्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची छान पेस्ट टाकून दिली. त्यानंतर जिरे टाकलं, ओवा टाकला, मस्त असं तांदळाचं पीठ टाकून घेतलं थोडंसं. त्यानंतर 2 चमचे मस्त बेसन पीठ टाकलं, मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि मिक्स करायला घेतलं. आता या भांड्यामध्ये ना मस्त मिक्स करायला घेतलं, पण जागाच होत नव्हती. त्याच्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये त्याला ट्रान्सफर करून घेतलं. त्यात थोडं थोडं पाणी ऍड करत आहे ना मस्त असं भज्यांचं पीठ तयार करून घेतलं. आता कोणी कोणी यामध्ये ना हळद, लाल तिखट सुद्धा घालतात, पण मी घालत नाही. का बरं माहितीये का, त्याच्याने काय होतं, आपले भजे आहे ना खूप जास्त असे काळे दिसायला लागतात. भज्यांचं पीठ छान तयार झालं, मग काय तेल तापायला ठेवलं आणि एक एक करून सर्व भजे असे तळायला टाकून दिले. भजे तळतानाच असा खमंग वास सुटला होता. आता घरात कोणालाच माहिती नव्हतं की मी भजे बनवणार आहे, तरी सुद्धा वासानेच बबडूच्या पप्पांना कळून गेलं की मी भजे बनवत आहे. मस्त कुरकुरीत असे लालसर होईपर्यंत ना भजे तळून घेतले आणि तांदळाच्या पिठामुळे काय होतं, एकदम कुरकुरीत असे भजे तयार होतात, अगदी हॉटेल सारखे. एक एक करून ना सर्व भजे असे तळून घेतले आणि त्यानंतर लगेच दुसरे सुद्धा भजे बनवून घेतले. प्लेट मध्ये काढताच असं भज्यांचा कर आवाज आला. एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त असे भजे तयार झालेले होते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. माझ्याकडून काय राहतंय का, मी लगेच टेस्ट करायला घेतलं. इतकं कुरकुरीत आणि इतके टेस्टी झालेले होते ना हे भजे, खरंच खूप भारी झालेले होते. भजे वगैरे खाऊन घेतले. त्यानंतर रॅकवरचे डबे वगैरे सगळे ना घासून ठेवून दिले, कारण किराणा भरायचा होता ना. मला उन्हाळ्यापेक्षा ना पावसाळ्यात जास्त काम करायला खूप जास्त आवडतं. असं कोण कोण आहे ज्याला पावसाळ्यात काम करायला आवडतं. एकीकडे आजी आणि बबडी मस्त पावसाचं मज्जा घेते ना चहा बिस्किट खात होते. त्यानंतर रात्री लगेचच आम्ही ना हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो, कारण मला बरं वाटत नव्हतं. चला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या पेजला फॉलो करा. चला बाय बाय.